राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 8 मोठे निर्णय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 98% लाभार्थी, सुमारे 92,483 महिलांचे अर्ज मंजूर। त्रुटी अभावी 435 अर्ज नामंजूर करण्यात आले। एकाच जिल्ह्यातील अपडेट म्हणजेच की सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? महिलांना नेहमीप्रमाणे आधी रक्कम देऊन खरेदी करावे लागणार गॅस सिलेंडर। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा जी.आर. म्हणजेच की राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा काल रात्री उशिराचा जी.आर. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे परंतु ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यांवर या लागवडींची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी। म्हणजेच की ई-पीक पाहणीची अट रद्द करून आता 7/12 नोंदणीवर शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार। सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पावसाचा मुक्काम लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर। कापणीला आलेले धान पीक धोक्यात, कीड रोगांचा प्रादुर्भाव। यंदा धान पीक जोमात पण पावसाचे संकट। विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर, तक्रार करून देखील सर्वे होईनात। काही दिवसात शेतकरी करणार आंदोलन। शेतकऱ्यांनो, सोयाबीन काढणी मळणी करताना काळजी घ्या, ओलावा कमी होईल एवढे ऊन देऊ नका। साठवणुकीसाठी पोत्यांचाच वापर करा। खोबरेल तेल 80 रुपयांनी महाग। केरळमध्ये 50% उत्पादन खराब, 250 रुपये किलो खोबऱ्याचे तेल मिळत आहे। सोयाबीन तेलाचे दर देखील वाढले आहेत। दसऱ्यापर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता। तयारी निवडणुकीची। EVM च्या सुरक्षिततेविषयी निवडणूक विभागातर्फे जनजागृती। शेळी मेंढी गटासाठी 75% अनुदान। तुम्ही अर्ज केला आहे का? शेतीला जोडधंदा, एकदा अर्ज करा, 5 वर्षात कधीही होऊ शकते निवड। फळपीक विमा योजनेसाठी 344 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। 2021-22 आणि 2023-24 मधील आंबिया बहारामध्ये ज्या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। यामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्षे, प्रयोग तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई, आंबिया बहार या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यासोबतच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपन्यांमार्फत विमा योजना राबविली जात आहे। पात्र शेतकऱ्यांना अनुदान लवकरच खात्यात जमा होईल। दिवाळीपूर्वी कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट। आता दर महिन्याला मिळणार 26,000 रुपये। ते कसे मिळणार याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाखोचे नुकसान व्यापाऱ्यांनी केली, प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील। अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकावर दर महिन्याला 25% धान्य उचल होत असतानाही 22,45,426 लाभार्थ्यांचे शिधापत्रिकांसोबत आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील 22 लाख राशन लाभार्थ्यांची EKYC नाही, त्यामुळे त्यांचे आता राशन बंद करण्यात येणार आहे। गोटा बांधकाम अनुदान जाचक अटी शिथिल करा, दादा भुसे यांच्याकडे मागणी। पावसाने कापूस सोयाबीन वाया जाण्याच्या मार्गावर, पंचनामे न करता अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लाडक्या बहिणीचे 5,822 अर्ज तात्पुरते रद्द करण्यात आले, अपात्र करण्यात आले। आधार बँक खात्याला लिंक नसल्याचा फटका। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। आरबी बाजार समितीच्या अर्थसहाय्याने मध्यवर्ती सहकारी बँकेचा कायापलट।
बँक शाखेचे केलेत नूतनीकरण, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली. अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील. नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची केली मागणी. अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश करू नये, सकल आदिवासी समाजाचे तहसील प्रशासनाला निवेदन. मुदतवाढ देऊनही केवळ 57% ई-पीक पाहणी. 3.5 लाख शेतकऱ्यांनी केली. 3,81,000 हेक्टरवर पीक नोंदणी. अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील. महावितरणाची तांत्रिक अडचण संपणार तरी कधी, ग्राहक वैतागले. वसमत शहरात विजेची परिस्थिती सुधारेना. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात तांत्रिक अडचण असल्यास वीज पुरवठा होतो खंडित. तपासणीत अनियमितता, 2 आस्थापनाचे कायमस्वरूपींचे परवाने रद्द. बोगस खाते बियाण्याची केली विक्री. 19 केंद्रावर निलंबनाचा बडका. अपडेट आहे जालना जिल्ह्यातील. शेतकऱ्यांना पावसामुळे पातेगळ आणि बोंडकाळी पडण्याची भीती. दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. आणखीन देखील पाऊस येणार. आता कपाशीला बसणार मोठा फटका. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. खाटजी तालुक्यातील प्रकार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळविले. अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा. कापसाला बोंडआळी तर येलो मोजॅकने घेरले सोयाबीन. शेतकरी सापडले संकटात. उत्पादनात घट होण्याची वर्तविण्यात येत आहे शक्यता. शेतकऱ्यांचे निवेदन फाडणाऱ्यांवर कारवाई करा. लोणार येथे काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा होता प्रयत्न. लाडक्या बहिणीसाठी चक्क 6 पुरुषांनी भरले अर्ज. छाननीनंतर रद्द करण्यात आले. प्रशासनाने बजावली नोटीस. अकोला जिल्ह्यातील प्रकार. महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची अट. जिल्ह्यातील 2.5 लाख कुटुंबांना लाभ. गॅस कनेक्शन नावावर नसेल तर मोफत सिलेंडर देखील मिळणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून कोणतेही गाव वगळलेले नाही. जनता दरबारात कणकवली मतदारसंघातील 112 तक्रारी. यादी व्यतिरिक्त बेघर कुटुंबांची नोंद देखील घेणार. अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. घरबसल्या अर्ज करणे सोपे. सिंचनाची सुविधा सहज होण्यास मदत. महावितरणाकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप देण्यात येणार. शेतकरी घरबसल्या आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळाले. मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंमलबजावणीची महिलांना प्रतीक्षा. गॅस एजन्सीवर ई-KYC करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुरुड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस. 300 जणांचे स्थलांतरण. पिकांचे मोठे नुकसान. रायगव्हाण प्रकल्प 40% औसा तालुक्यातील 3 मंडळात अतिवृष्टी. उदगीरातही पाऊस. अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील. नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी 30 सप्टेंबर पूर्वी सुरू करा. उपनिबंधकांना निवेदन. आश्वासनाची दिली आठवण. 2,720 निराधाराचे DBT अपलोड अद्यापही अपूर्ण. अनुदान बंद होण्याची शक्यता. संजय गांधी श्रावणबाळ योजना. अन्नत्याग आंदोलनाचा इशारा. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या. काँग्रेसची मागणी. सोयाबीनचे 80% नुकसान. सोंगणीची कामे खोळंबली. परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना धास्ती. गेल्या वर्षीच्या तुलनेत मजुरीचे दरही वाढले. परतीच्या पावसाने भाताला फटका. शेतकऱ्यांचे नुकसान. पिके तरंगत आहेत पाण्यात. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. राज्यातील सरपंच उपसरपंचाचे मानधन दुप्पट. ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींना 15 लाख रुपयांपर्यंतची विकास कामे करण्याबाबत मुभा देण्यात आली. परतीच्या पावसाने बाजरी काढणी रखडली तर काही ठिकाणी झाली भुईसपाट. कुठे जोरदार पाऊस तर कुठे मध्यम पाऊस पडत आहे. 5व्या दिवशी देखील पाऊसच पाऊस. सगळीकडे खळखळून ओढे नाले वाहत आहेत. खरीपांच्या पिकामध्ये पाणीच पाणी. उघडीप देताच रब्बी पेरणीची लगबग. अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील.
घोषणांनी परिसर दणदणला. मोर्चात 99% शिक्षकांचा सहभाग. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर. शाळा बंद. 2 दिवसाआधीची अपडेट. सोयाबीनला 6,000 रुपयांचा भाव द्या. संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन. शेतकरी संकटात. आणखीन देखील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता. सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावला. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीला सुरुवात. पावसामुळे मोठे नुकसान. मदतीचा निकष उठवला. शेतकऱ्यांच्या जीवावर. प्रशासकीय यंत्रणे फासली. शेतकऱ्यांच्या उद्देशाला हरताळ. निकष ठरतोय अडचणीचा. शेतकरी मदतीपासून राहणार वंचित. हेक्टरी 5,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार? जिल्ह्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील यादी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अद्यापही प्रशासकीय मदतीपासून वंचित. तहसीलदारांना दिले निवेदन. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवघ्या 3.5 तासामध्ये झाला 2.5 इंच पाऊस. पिकांचे नुकसान. खामगावासह परिसरामध्ये धुवाधार पाऊस. वाहतूक झाली ठप्प. सोने 75,000 तर चांदी 89,000वर. गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे का? पितृपक्ष 15वाड्यानंतर होणार वाढ. सराफा व्यावसायिकांचा अंदाज. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांना त्रास. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ. महिलांचे बजेट कोलमडले. खाद्यतेलांच्या दरात भरसमाट वाढ. सामायिक खातेदारांचा प्रश्न मिटेना. कापूस अर्थसहाय्यापासून शेतकरी वंचित. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश. सिंचन विहिरीसाठी 1 लाख रुपये वाढीव मदत देण्यात येते. सिंचन विहिरीच्या वाढीव 1 लाखांच्या अनुदानाला 3,000 लाभार्थी मुकणार. शासनाचा आदेश निघाल्यापूर्वीच जिल्ह्यात विहिरीचे काम सुरू करण्यात आले होते. अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 51,234 अर्जांना मंजुरी. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका 51,765 अर्ज दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजेच की 25% अग्रिमसाठी पेडगाव फाटा येथे रास्ता रोको. शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे बाळासाहेब रेंगे यांचे आवाहन. अपडेट आहे आपल्या परभणी जिल्ह्यातील.